नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी AWPL फायटर एमरो लीडर रमेश गुळबिले। तर आज मी बनकरांजा या ठिकाणी केस तालुक्यातील शेतकरी आहेत आमचे मित्र माणिकराव लांब, तर यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत। तर यांच्या शेतामध्ये आपण जून महिन्यात पेरणीच्या वेळेस हे सोयाबीन तुम्ही बघू शकता। ह्या सोयाबीनसाठी आपण त्यांना आपल्या AWPLचे प्रोडक्ट दिलते आणि त्या प्रोडक्टचा जबरदस्त असा रिझल्ट आला आहे। तो आपण स्वतः शेतकरी त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू। काय दिलं सर तुम्ही ह्यांना? त्याला सुरुवातीला आम्ही ती भुई पेरला होता 2 पुढे एकरला, एका बॅगला 2 पुढे पेरले होते फक्त, नंतर 8 किलो। नंतर 2 फवारण्या केल्या, कशाची एक फवारणी घेतली? PGPR आणि दुसरं इको इको हरेली, हां ह्याच्या 2 फवारण्या केल्या। हां ही एवढंच फक्त केलेलं AWPLचं ॲग्रो 90 हां ते वापरलंय। तर हे सगळं त्याच सगळं खतावर केलेली सोयाबीन आहे ही। किती क्षेत्र आहे आता हे? ही जवळजवळ 2.5 एकर क्षेत्र आहे। 2.5 एकर मध्ये 2 बॅग पेरलेले अजून आहेत। आपण कुठल्या तर फक्त ह्याला 4 पुढे फक्त वापरले होते। तर आणि की उसाला पण मी हीच वापरले, हां एकरला 2 पुढे टाकलेत हां आणि असे सरासरी 4 पुढे 2 डोस मध्ये टाकलेत एकरला। तर ऊस पण असा बघायसारखा नंबर 1 आलेला आहे। घासाला पण मी घास लावलेला आहे। तर घासाला पण फक्त 10 गुंठ्यामध्ये 1-2.25 किलोचं पाकिट टाकलंय फक्त आपलं इकोरालीचं भुईच्या खताचं। हां तर तर हां तर तुम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का? हाय की ह्याच्यात इतर शेतकऱ्याला काय सल्ला देणार तुम्ही? का आता प्रत्येकाने हे करावा, पेरावा, कारण का हे एकदम योग्य आहे। काही अडचण नाही ह्याची यायला पिकाला, आणि कमी खर्चात अर्ध्या पोत्यामध्ये जर 2000 आहे का 1200 रुपयात सगळं एकर कडला निघते फवारण्यासहित। आणि आपलं 1200 रुपये फक्त। जमीन भुसभुशीत झाली का? हा जमीन भुसभुस झाली सगळे आणि मध्ये। ह्याला फळ किती लागलं हे फळ दाखवा 100, बरं. 110, 100, 90 सरासरी दाखवा शेंगा ना, या। दाखवा ना तुमच्या. तेव्हा काही फळ त्यांनी काढलेच फळ त्याचे। दाखवा ना अजून. काही बघा हे फळ असे लागले तर असे शेंगा मापता येत किती नाही, शेंगा असे शेंगा असतील येतात। सरासरी? 100 शेंगा, 100, 90 शेंगा एका झाडाला। एवढ्या शेंगा अशा लागल्या तर भरपूर रिझल्ट आहेत। तर सगळ्या शेतकऱ्यांनी माझ्या म्हणण्यावर सगळं ही वापरावं ही नम्र विनंती। आणि ओके, धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, हे असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे। तरी माझी शेतकरी मित्रांना नम्र विनंती की तुम्ही इथून पुढं जैविक शेतीकडे वळा, कारण जैविक शेती करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं। तसेच महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा जैविक शेती करण्यासाठी भर दिलेला आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात जैविक शेती करणं गरजेचं आहे, कारण आपल्या घरात आज बिमारी इतकी वाढली की त्याचं मुख्य कारण शेती आहे। आणि ते कुठंतरी आपण सुरुवात केली तर आपले मित्र नातेवाईक हे सुरुवात करतील आणि प्रत्येकाने जैविक शेती करण्याकडे कल वाढवावा, असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन। जय हिंद, जय असली पेस। तर आता ही जरी ह्याचं जूनचं जरी पेरणी झाली असली तरी आता इथून पुढे दुसऱ्यासाठी, गव्हासाठी, आपल्या ज्वारीसाठी प्रत्येकाने हे असं वापरावा, म्हणजे शरीराला सुद्धा चांगलं आहे। शरीराला सुद्धा झटका येणार नाही, काही नाही, व्यवस्थित पीक येत आहे। फक्त 2 पुढे एकरला पेरायचे तर त्याची फक्त 450 रुपये किंमत आहे। 900 रुपयात 2 पुढे एकदा फवारणी केली 400 रुपयाची की झालं, 1200 रुपयात पार पडतं 1 एकर। तर रिझल्ट चांगले आहेत, उत्पन्न चांगले आहे, नंबर 1, काय अडचण नाही। आणि खायला शरीराला चांगलं, सगळं केमिकलमध्ये नाही येणार, काही नाही। ओके।